तर ना पब्लिक आपला इस्लामपूरमधला लास्टचा दिवस आणि सकाळची वेळ झालेला आहे. तर कसं काय मारत पब्लिक तसं सगळ्यांनी गुड मॉर्निंग. तर ना भरपूर दिवसापासून गावाला नाही गेलेलो, म्हणजे कसं सीन झालेला 1.5 महिना झालं गावी नाही गेलेलो. आणि आज काम कंप्लीट होते सगळं. आज काम कंप्लीट करून तर आपण गावी जायचं आहे. आपलं कॉस्ट्यूम झालेलं आहे चेंज. आणि आता फक्त संध्याकाळची वेळ, म्हणजे मला वाटतंय संध्याकाळी आपण निघाल एक 5-5:30 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी लागू शकते. अजून आमचं काम थोडं बाकी आहे, बघू शकता. पाठीमागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही हे झालं नव्हतं बघा, हे सगळं झालेलं आहे. आता फक्त थोडंफार राहिलेलं आहे, म्हणजे चिल्लीवरचं काम राहिलेलं आहे. आणि तर ना इतक्या दिवस गावी गेलो ना, इतकी खुशी होते ना गावी जायचं. तुम्हाला आहे ते सगळं सांगतो. भरपूर म्हणजे इतका आनंद होतो आहे. आणि केव्हा काम संपतं आणि केव्हा जातो आहे आणि केव्हा गाडीत बसतो आहे असं होतं आहे. आणि सूर्यदेवतांना आपल्याला दर्शन मगाशी दाखवलेलं आहे. ऊन ना तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इतकं ऊन बेकार लागायला लागले ना. थंडी आज थोडी आहे ना, ते जास्त थंडी नव्हती. ऊन असं फोडतं ना बेकार. 2-3 दिवस इतकी हालत बेकार झाली. जेव्हा मी ह्याच्यात फिरून पाठीमागं आलो, विमा जिंकून आलो ना, तेव्हापासून नॉनस्टॉप काम करते. मग नॉनस्टॉप म्हणजे संध्याकाळची सुट्टी घेतो. पण म्हणजे मला वाटतं मी 5 मिनटं थांबत असेल फक्त लगवीला जायला, वॉशरूम जायला आणि फक्त जेवायला, तेवढंच ना. तर मी थांबलेलं बिलकुल नाही आहे. इतकं लवकर काम हे केले ना, पाकशेराची वाट लागायला जाऊन ना मी आराम करणार आहे. आणि आता तुम्हाला भेटतो का माहिती आहे, सगळं काम झाल्यानंतर एकदम आपली संध्याकाळची वेळ झालेली आहे. आपली पॅकिंग सगळं झालं आहे. माझं आत्ताच काम झाली आहे बघा. आज हात पाय पण धुतले तसाच ते ना 6-6:30 वाजून गेले आहेत. आता पोरांच्या रूमवर जातो, माझी बॅग आणि ते काय सगळं आहे ते घेऊन येतो. आणि आंघोळ करतो. आंघोळ करूनच जाऊया. माझी कपडे ते बघा अशीच सगळी टांगलेली आहेत. हे मळ्याले हे काही काढून ठेवायचं पाक वाट लागलेलं आहे. हे सगळं आपलं टोटल पॅकिंग झालेलं आहे. सामान इकडे ठेवलं आहे. गाडी आहे फक्त आणायच्या आणि निघायचं आपलं. त्यांना पोरांच्या रूमवर पोचले. माझी बॅग आणि ती काय काय राहिलेलं नाही, तर सगळं घेऊन आपलं असं निघून जा. माझं सगळं काम ओके मध्ये झालं. पप्पाचं पण झालेलं आहे. आता गाडी तिकडे स्टँडकडे लावलेलं ना, गाडी घेऊन फक्त यायचं आहे आपल्याला. ही बघा आपली बॅग मग दाखवलेली पाठी, मग आपली बॅग होती ती हातरून ते अजून तसंच आहे. आपली चिड्डी पण तशीच आहे वाटतं अजून. चला बाय बाय. आता तो सीन मला कट करायला लागणार आहे. वरती कोण आहे का? ओके आहे का? कपडे घातले असतील बाकी काय मालू वरून ये वरती. त्यांना पब्लिक बॅग आणि ते सगळी टोटल घेतलेले. रूमवर काय पोर नव्हते, सगळी गावी गेले आहेत. फक्त एक मी फोन होता माझा. बॅग आणि ते घेतले. आता आपण निघून जाऊया. आता डायरेक्ट आता घरी गेलो तिथे बोलतो ना. तर आता बघू पप्पानं काय गॅस आणि ते भरला असेल ना, तर कसं काय होतं बघायला पाहिजे. आणि सीन काय झालं माहिती आहे का, गाडीत अजून गॅस भरायचं आहे, म्हणजे अजून टाईम लागेल. मला 7:30 वाजतील इथंच. पण पॅकिंग सगळं झालं आहे. फक्त माझे कपडे पप्पांच्या पिशवीत टाकलेच का मला बॅगच भरायला लागतात ते का मला माहिती नाही. पण इस्लामपूर बाय बाय इस्लामपूरला. आणि आता लवकर मला नाही वाटत इस्लामपूरला येईल म्हणून. पण इकडं मस्त वातावरण ना इस्लामपूरमध्ये एक नंबर आहे. आणि जिथं आपण ते स्विफ्ट लागले ना, तिथून आतमध्ये जायचं, तिथून गुल. काय बोलतो भाई? 2 दिवस आहे महिना भाई. सकाळी हातपाय पण धुतलेला नाही, काय नाही. गाडी बिडी लेके भाई मजा कर रहे. हां आंघोळ करतो मी आणि येतो. टाइम तर लागेल भाई. 15 मिनटं. चालेल ये स्टँडवर लगेच येतो. विघ्नेश भाई इथं बसलेलं आहेत आणि आपण अजून आंघोळ करायचं बाकी आहे. मम्मी आमची बॅग चेक करते. आणि गण्या भाई रात्री लय खुश झालं होतं. गावलं का तुला? आणि पप्पाला बी औषध आणलं बघूया. बघितलं ते पुढे नका कुठे गेली ते विघ्नाचा ड्रेस आहे. बघू मामा कसा ड्रेस बसते का बघ तिला. दुधात अर्धा चम्मच घ्यायचा.
त्यांना पब्ली आणि एकदा आरशात अजून काय आंघोळ बिंघोळ केलेलं नाही किती वाजले 10:30 वाजले आहेत मस्तपैकी झोपलो आणि विघ्नेशला वस्तू की आपलं भीमाशंकरला गेलो तर एकदम ड्रेस घेऊन आलो. त्यांना पब्लिक इकडं वरती गेलेलो बसायला आणि बसता बसता किती टाईम झाला माहिती आहे तुम्हाला तर 1 वाजून गेले तर मला माहीत नाही. घरातनं कॉल आला की हे 1 वाजून आलं ते जेवायला ये बोललो ठीक आहे चालेल. वरती कुठून गेला तर वरून गेलेत खाली वरती बसायला गेलेलो म्हणलो ठीक आहे चला जाऊया आपलं. आता बघू किती दिवस गावात असं काय नाही पण गावाला मस्त वाटतं पण जरा वेगळं पण वाटतंय कसं जरा विषय हार्ड झालं. राम्या रामभाऊ तिकडे चालले ना पब्लिक कॅनलवरनं आलो आणि जरा बाहेर गेलेलो मैसीन काय झालं माझं आता किती वाजले बघा 3 वाजून गेले ते आत्ता सजेस्ट करत आलो. मम्मी पप्पा ते जरा बाहेर गेले त्यांचं काहीतरी काम होतं. आता झोपणार मस्तपैकी. मला तुम्हाला फक्त 1.5 महिना झालं एकदम झोपच नाही आहे. सकाळी 7ला उठतो काम म्हणजे रुटीन सेम आहे सेम रुटीन सेम हेच. आणि कालचं सीन कसं काल ब्लॉग शूट का नाही काय केलं नाही माहिती का जाऊन ना गाडीत मी स्लीप झालो होतं थोडीफार सिनेमॅटिक शॉट घेतला. मग सकाळी मी 12 नाही कितीला तर उठलेलो मला आठवलं आता घेतलं उठलं मोबाईलमध्ये पण रेकॉर्ड आहे. मग झोपतो आता उठायचं घेतला 5-5:30ला उठतो मस्तपैकी आणि जाऊया कुठेतरी जाऊन मस्त फिरूया. आणि कसं काय होतं आज काय पोरं नाही तर काय नाही तर विषय लय हार्ड आहे. आता लय दिवस झाले ब्लॉग बनवलेलं नाही ना ते बोलायचं काय सुचत नाही होत माझं माहीत आहे. मोबाईल हातात आलं कॅमेऱ्याच्या पुढं काय बोलूच वाटत नाही आहे. तर भेटू आपण नंतर आणि आईस्क्रीम वाला आला बहुतेक